नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण डॉक्टर उदय निरुडकरांच्या सोबत गप्पा मारणार आहोत. हे डॉक्टरेटवाले डॉक्टर आहेत. ते माणसांचे डॉक्टर नाही आहेत, पण माणसांच्या विकार आणि विचारांवर उपचार करणारे डॉक्टर मात्र नक्कीच आहेत. आजचा विषय ठाण्याचा. डॉक्टर उदय निरगुडकरही ठाण्याचे, म्हणून ठाण्यातल्या डॉक्टरांना ठाण्याच्या विकारांवर आपण बोलायला आलेलो आहोत. ठाणे म्हणजे ठाणे जिल्ह्यातले. ठाणे जिल्ह्यातल्या कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या चर्चा होत आहेत, हे जे चर्चा घडवून आणतायत, त्याच्यावर डॉक्टरांशी आपण आज बोलणार आहोत. आणि डॉक्टरांना हा विकार का निर्माण झालाय, किमान निदान तरी करून घेऊ शकतो, उपचाराचं नंतर बघू. स्वागत आहे डॉक्टर उदय निरुडकर सर आपलं आपल्या क्लिनिकमध्ये. तुम्ही जेव्हा ठाण्याविषयी बोलत होतात आणि ठाण्यातल्या डॉक्टरांविषयी बोलत होतात, त्यावेळेला एक जुनी आठवण म्हणजे पूर्वी ठाण्याची ओळख हे मनोरुग्णांचं किंवा मनोरुग्णालयाचं गाव म्हणून ओळखलं जायचं. एवढीच फक्त आता आठवण झाली, बाकी काही नाही. अशाच काही मनोविकारांच्या विषयी, म्हणूनच तुम्हाला मी माणसांच्या विकारांचे आणि विचारांचे डॉक्टर असं म्हणालो, विकारांना विचारांमध्ये बदलणारे डॉक्टर असं म्हणालो. याच याच्यामध्ये आपण प्रश्न डॉक्टरांना पहिला घेऊन येतोय. आजकाल ठाण्यातले एक व्यक्ती आहेत, राजकीय व्यक्ती आहेत, जितेंद्र आव्हाड, ज्यांचं विधान आणि त्यांचं बोलणं सतत गाजतंय. इतकं गाजतंय की आव्हाड असं का बोलतायत, असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो. आव्हाडांनी एक विधान केलं पहिल्यांदा, म्हणजे, आणि ते विधान म्हणजे राम आमचे आहेत, मांसाहारी होते. रामाच्या आहाराविषयी वाद निर्माण करण्याचं काहीच कारण नव्हतं. मग आव्हाडांनी ही खोटी माहिती, तद्दन भंपक माहिती का पसरवली असेल, या विधानामागचं आव्हाडांचं कारण काय असेल, आणि याला आपण कसं खोडून काढू? तुम्ही दोन विधानं इथे मांडलेली आहेत. एक म्हणजे आव्हाड हे खूप बोलतायत अलीकडच्या काळामध्ये, आणि ते जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा त्याची कॉन्ट्रोवर्सी होत असते. हा त्यातला एक भाग झाला. संघर्ष होत असतो, त्यांच्या संस्थेचं नावही संघर्ष आहे. आणि दुसरा मुद्दा आहे ते राम मांसाहारी आहेत याविषयी बोललेले आहे. आपण पहिला भाग याच्यात बघूया. सर्वसाधारणपणे यापूर्वी देखील त्यांची अनेक विधानं वादग्रस्त होती, परंतु त्या वादग्रस्त होण्याचं जे प्रमाण होतं ते अत्यल्प होतं, कमी होतं. तरी देखील आक्षेपार्हता खूप त्याच्यामध्ये इतरांना आढळलेली होती. परंतु अलीकडच्या काळात जेव्हा विशेषतः अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन राष्ट्रवादीचं घड्याळ हे आपल्या बरोबर नेलं, त्यावेळेपासून एनसीपी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. आणि एक प्रकारे दुसऱ्या फळीचे असणारे असे जे नेते आहेत, त्या नेत्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की आता महाराष्ट्राचे एनसीपीचे तारणहार किंवा त्याचं भविष्य हे आपणच आहोत, आणि एकमेव आपण या सगळ्या विचारधारेचे किंवा काय असेल या सगळ्या राजकीयाचे वारस आहोत असंही वाटत असेल. मग हे वारसा हक्क सिद्ध करण्याकरता, अस्तित्व जाणून देण्याकरता अनेक विधानं करत राहणं हे क्रमप्राप्त आहे. अन्यथा कार्यानी जर काही करायचं म्हटलं तर तो एक लॉंग रूट आहे. ते जमणार नाही असं नाही त्यांना, पण तो लॉंग रूट आहे, आणि तसा तो पिंड असावा लागतो. तो पिंड आहे का, हा खराच म्हणजे प्रश्नचिन्हांकितच गोष्ट आहे सगळी. त्यामुळे अशी भडक विधानं करणं, भडक इव्हेंट्स करणं हेच राजकीय सत्तेचं सोपान किंवा समाजकारणाचं सोपान आहे असं वाटण्याचा जो एक प्रघात पायंडा आपल्याकडे पडला, त्याचे जे बिलीचे शिलेदार आहेत त्या शिलेदारात त्यांचं नाव पुढे घेतलंय. त्यामुळे त्यांची ती एक राजकीय गरज आहे आता, कारण त्याशिवाय ही विल नॉट गेट दी टॉप सीडिंग इन द पार्टी, आणि ते बरोबर ओळखून आहेत. त्यामुळे ते त्याकरता स्वतःला पोझिशन करतात. कारण यापूर्वी छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील, हे सगळे पक्षात असताना त्यांना पहिल्या रांगेतलं स्थान मिळणं अशक्यच होतं. त्यामुळे तो एक त्यांचा प्रयत्न आहे. दुसरं, मांसाहाराबद्दल जर तुम्ही मुद्दा काढला तर मांसाहाराबद्दल त्यांनी जे विधान केलं की राम वनात राहायचे त्यामुळे ते मांसाहार करायचे वगैरे. आता मला माहित नाही की अयोध्येमध्ये कोणाचं गुमास्ता लायसन्स असलेलं मटणाचं किंवा चिकनचं दुकान होतं, कारण तिथे कोणी या 4 बंधूंपैकी रविवारी सकाळी मटण घ्यायचं. हे सगळं म्हणजे फालतूचा वाद आहे असं मला वाटतं, कारण याचं उत्तर रामरक्षेमध्येच दिलेलं आहे. बुध कौशिक ऋषींनी रामरक्षेमध्येच दिलेलं आहे. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फलमूला शिनवदांतु तापसो ब्रह्मचारिणो. नीट ऐका, फलमूला शिनवदांतु तापसो ब्रह्मचारिणो
पुत्रौ दाशरथस्य तू भ्रातरू राम लक्ष्मण. म्हणजे काय, फलमूला शिनव दानतो, म्हणजे फलमुलं खाऊन जे जीवन जगत आहेत. तापसो ब्रह्मचारण, म्हणजे जे तपस्वी आहेत, ब्रह्मचर्य जगतायत. पुत्रो दाशरथस्य तू, असे श्री दशरथ राजाचे पुत्र असलेले राम लक्ष्मण हे बंधू वनात आहेत. म्हणजे वनात असताना त्यांची दिनचर्या काय होती, त्यांची विचारधारा काय होती, त्यांचा आहार विहार कसा होता, याच्याबद्दल बुधकौशिक ऋषींनी रामरक्षेमध्ये लिहून ठेवलेले आहे. आता यापेक्षा वेगळी रामरक्षा जर त्यांची असेल तर ती त्यांनी समाजासमोर सादर करावी. त्याचं जसं या रामरक्षेचं पाठांतर लोकांनी केलं आणि घरोघरी रामरक्षेची आवर्तनं आज होत आहेत, तशी या नवीन ऋषींच्या रामरक्षेची आवर्तन होत आहेत का हे आपण बघूया. त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उठणं स्वाभाविक होतं, कारण श्रद्धास्थानांबद्दल अशा प्रकारची विधानं करणं, त्याच्याबद्दलचे हेतू जेव्हा लोकांच्या लक्षात येतात आणि विधान जेव्हा लक्षात येतात तेव्हा ती तीव्र प्रतिक्रिया अत्यंत स्वाभाविक आहे. वाल्मिकी रामायणात, म्हणजे मी वाल्मिकी रामायण हा शब्द मुद्दाम वापरतोय, कारण जर कॉपीराईट द्यायचं असेल तर वाल्मिकींनाच द्यावं लागेल एकूण रामायणाचं. त्यांचेच रामायण समकालीन असल्यामुळं, आजच्या पद्धतीमध्ये समकालीन असल्यामुळं ते मान्य करावं. दोनदा असा, एकदा अरण्यकांडांमध्ये रामाचा परिचय करून देताना तो उल्लेख आहे, आणि दुसरा शेवटी जेव्हा रामाला अभिषेक होतो तेव्हा रामाच्या बाबत बोलताना हनुमान सीतेजवळ जे काय म्हणतो, त्यातही आहाराविषयी आणि एकूणच पेयपानाविषयी जे काही बोललेलं आहे त्यातून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होत जात आहेत. मला एक प्रश्न पडलाय, की आव्हाडांना या काळामध्ये रामावर बोलावं वाटलं म्हणजे एक नक्की आहे, की प्रभू रामचंद्र आता भारतातल्या लोकप्रियतेच्या, म्हणजे हा शब्द मी जरासा वापरताना संकोच होतोय, पण आव्हाडांच्या सारख्या माणसांसाठी हाच शब्द असतो, त्यांना तोच वाटत असतो. लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर आहेत आणि अशा वेळी रामांच्या विषयी बोललं, की जरा बरं पडतं. जरा बऱ्यापैकी लोक आपल्या पाठीमागे उभे राहतात. ती लोकप्रियता कॅश करता येते. असं काही गणित आहे का? या रामाच्या विषयी आपल्याला काही सांगता येईल का? तुमचं निरीक्षण अत्यंत बरोबर आहे. राम ही गोष्ट भारताच्या केंद्रभूत भारतीय जनता पक्षाने आणली, हे विधान मुळात चुकीचं आहे. त्याचं कारण, हं. राम हे देशाच्या केंद्रभूत आहेतच. त्याच्याकरता कुठल्या राजकीय पक्षाची गरज नव्हती. भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी काय केलं असेल, तर राम जन्मभूमीच्या वादात, जमिनीच्या संदर्भातला जो वाद होता, त्या संदर्भात जनभावना जी होती ती जनभावना ओळखून त्यांनी त्या संदर्भात एक आंदोलन उभं केलं. मग त्याच्यावर जी काही राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर लढाई लढायची होती ती त्यांनी लढली आणि त्यांनी सनदशीर मार्गानं त्या जागेचा कब्जा रामजन्मभूमीसाठी त्यांना मिळाला असं जाहीर झालेलं आहे. म्हणजे हे मंदिर बनतंय हे कोणा एका योगी आदित्यनाथ किंवा कोणा एका व्यक्तीच्या इच्छेचा परिपाक नाहीये, तर सुप्रीम कोर्टाच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्याचा निकाल म्हणून हे होतंय. राजकारण ही, राजकारणामध्ये धर्म ही गोष्ट केंद्रभूत झाली ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडे, आणि त्याला जर अयोध्या कारणीभूत असेल तर त्याचं उत्तर पण लोकांनी धार्मिक होऊनच केलेलं आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो, अहो कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकात 2019 सालापासून मी बघतोय की लोक जॅकेटवर जानवं घालतायत, मठामठात फिरतायत. एवढंच काय तर प्रचाराच्या रणधुमाळीत ममता बॅनर्जींना देवीचं स्तोत्र आठवतं, हनुमान चालिसा हे घडाघडा म्हणून दाखवलं तर टीव्ही चॅनलवर, आणि ते कोण असतात, अरविंद केजरीवाल असतात. आणि आता सुद्धा राम जन्मभूमीच्या काळात सुंदरकांडाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. मी फारुख अब्दुल्लांना पाहिलं आणि तुम्हाला सांगतो अंगावर रोमांचच उभे राहिले. फारुख अब्दुल्ला रामराज्य दुसरं रामाचं काय भजन, असावं? रामराज्य म्हणजे दुसरं काय असावं? त्यांचे सूर जरी अतिशय बेसूर असले तरी सुद्धा अंगावर रोमांच आले माझ्या. म्हणजे मला असं वाटतं त्यांचं कप्तान जर बाजूला केलं तर आतमध्ये जय श्रीराम मिळेल की काय, इतकी परिस्थिती आहे. हे प्रत्येक जणच करतोय. कमलनाथ म्हणतात मी हनुमान भक्त आहे, बघेल म्हणतात रिजनल सर्किट बद्दल आहे, केजरीवाल सुंदरकांड आणि हनुमान चालिसा करतायत, आणि जितेंद्र आव्हाड इथे श्रीरामाबद्दल बोलायला लागलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की नक्कीच रामाची काहीतरी जादू आहे. जी रामाची जादू गेले 5,000 वर्ष आहे ती आत्ता राम मानणाऱ्यांना आणि राम न मानणाऱ्या सगळ्यांवर आहे. याचं कारण, आपण जर राम मानला नाही तर भारतीय राजकारण आपल्याला रामराम करेल अशी त्यांना भीती वाटते. नाही, राजकारणातली आपली कारकीर्द राम म्हणेल अशी भीती कदाचित वाटत असावी. कारण प्रत्येकात राम सहभागी आहे. राम नसेल तर आपल्या कामातही राम नाही असं वाटत असेल. यात एक गोष्ट मला आपल्या मूळ विषयावर, मूळ आजारावर आपल्याला यावं लागणार आहे या सगळ्यामध्ये, ज्याच्यासाठी मी तुमच्या क्लिनिकला आलोय.
म्हणजे निवडूकरांची क्लिनिक असंच करावं की काय असं नाव मला वाटतंय. ज्यासाठी क्लिनिकमध्ये आलोय तो प्रश्न मी विचारतो, की या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे, की जितेंद्र आव्हाड सातत्यानं विषय असे वादग्रस्त बोलत राहतात आणि एक दावा ते नेहमी करतात ते म्हणजे माझी राजकीय भूमिका वेगळी आहे आणि सामाजिक भूमिका वेगळी आहे. मी शरद पवारांनी मला सामाजिक भूमिका मांडण्यासाठी कधी अडवलेलं नाहीये आणि मी ती मांडत आलेलो आहे असं ते दावा करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिका, सामाजिक भूमिका हा काय प्रकार आहे मला कळत नाही. असं काही वेगळं असतं का काही? नाही, त्यांचा एक मुद्दा अतिशय बरोबर आहे की राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका वेगवेगळ्या आहेत आणि ते मांडायचं सौभाग्य स्वातंत्र्य मला पक्षाध्यक्षांनी दिलेलं आहे. याबद्दल त्या पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचं कौतुकच केलं पाहिजे. परंतु ही अंतर्गत लोकशाही इतके सगळे लोक अजितदादांबरोबर बाहेर पडले तेव्हा कुठे होती? अ, तेव्हा जे काही या पक्षाने आतापर्यंत सगळ्या कोलांट्या उड्या वगैरे मारल्या त्यावेळी त्या सगळे ज्या पक्षाचे धुरीण आहेत, जे राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, त्या सगळ्यांना विचार देऊनच केलेल्या असतील. त्यामुळे त्याच्याबद्दलही आपण त्या पक्षातल्या पक्षांतर्गत लोकशाहीचा आदर्श इतरांसमोर ठेवला पाहिजे असं विधान या ठिकाणी मला करावंसं वाटतं. मुद्दा काय माहितीये का? जेव्हा तुमची सामाजिक भूमिका राजकीय हेतूने प्रेरित असते, काही लाभासाठी प्रेरित असते, एखाद्या व्होट बँकच्या तुष्टीकरणासाठी प्रेरित असते, त्यावेळेला खरे मुद्दे येतात. ज्या वेळेला ती खऱ्या अर्थाने सामाजिक समरसतेची भूमिका असते ना, तेव्हा कोणाला काहीच आक्षेप असायचं कारण नाही. परंतु असे मुद्दे दरवेळी शोधून काढायचे, त्या मुद्द्यांवर भाष्य करायचं, समाजामध्ये धुरळा उडवायचा, राजकीय धुळवड उडवून त्या रंगाने स्वतः माखून निघायचं आणि आपलं वेगळेपण या रंगात रंगल्यामुळे वेगळं आहे हे लोकांना दाखवत राहायचं, सातत्यानं चर्चेत राहत राहायचं. लक्षात ठेवा, हे असं चर्चेत राहणं फार काळ टिकत नाही. हे काळानुसार गळून पडतं. जे तुमचं खरं केलेलं काम असतं ना, तेच टिकत असतं. ते करण्याकरता लागणारं एक राजकीय स्थैर्य म्हणा, परिपक्वता म्हणा, ती भूमिका म्हणा, ही आपल्यामध्ये अ, असली की मग हे काही करावं लागत नाही. ती जेव्हा नसते, त्यावेळेला मग अशा गोष्टी राजकारणामध्ये करत आपल्याला फिरावं लागतं. ही एक राजकारणाची अपरिहार्यता आहे. उपयुक्त सिद्ध करता येत नाही, तेव्हा उपद्रव मूल्याचा आधार घेतला जातो. तो आपल्याच पक्षातल्या लोकांसाठी आहे की काय असं मला अनेकदा वाटायला लागतं. विरोधी पक्षातल्या लोकांना दाखवण्यापेक्षा मागे एक ट्विट आता आमच्या पक्षात मीच, हे ते आहे की काय हे बघायला लागतं. मागे एकदा ट्विट पण केलं होतं शरद पवारांनाच इशारा देणारं आणि ते डिलीट पण केलं होतं. मग दिल्लीत मला बोलवलं होतं एका अधिकाऱ्यांनी खास एका केसच्या संदर्भामध्ये आणि ते डिलीटही केलं होतं. त्यामुळे ते वारंवार अशा स्वरूपाचा प्रकार आपल्याला दिसतो. नाही, आपण एवढंच खावं सुशीलराव, एवढाच घास घ्यावा जो आपल्या तोंडात मावेल. या सगळ्या प्रकारात दाखवायचं एक असतं आणि करायचं एक असतं असा सगळा प्रकार आहे का असं मला वाटतं आव्हाडांच्या बाबतीमध्ये. म्हणजे सामाजिक भूमिका वेगळी आहे, पक्षाची राजकीय भूमिका वेगळी आहे. म्हणजे अगदी स्पष्टच विचारायचं तर दाखवायचे सुळे आणि खायचे दात यात काही अंतर आहे का? तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या वेळेला सामाजिक भूमिका मांडताना त्याच्या विरोधी राजकीय कृती करायची वेळ येते, तेव्हा त्याचं स्पष्टीकरण आपण समाजाला कसं देणार आहोत? त्याचं उत्तर आहे का? म्हणजे उद्या जर पक्षाची भूमिका, आज ते जी भूमिका मांडतायत, क्षणभर असं धरून चाला. ती भूमिका रामाबद्दलची भूमिका असेल, राम जन्मभूमीबद्दलची भूमिका असेल, ही सगळी जी विधानं आहेत, मग त्याचा समाचार त्याच पक्षाचे एक वरिष्ठ नेते, पण आता ते पक्षात वरिष्ठच झालेले आहेत, ते म्हणजे आदरणीय रोहित पवार. या रोहित पवारांनी त्यांच्या विरोधात ट्विट केलेलं आहे. मग हे कसं काय? म्हणजे पक्षाची भूमिका ही व्यक्तिगणिक बदलते आहे काय? पक्षाच्या राजकीय भूमिका व्यक्तिगणिक बदलत आहेत का? पक्षाच्या सामाजिक भूमिकांचं स्वातंत्र्य हे व्यक्तिगणिक बदलते आहे का? मग रोहित पवार यांना पक्षांतर्गत लोकशाही जर असेल तर पक्षांतर्गत व्यासपीठावर त्यांनी हा मुद्दा मांडलेला होता का? मग तिथे त्याची तड लागली नाही म्हणून त्यांनी त्याची जाहीर वाच्यता केलेली होती का? मला असं वाटतं रोहित पवारांनाही कळून चुकलं की अशा प्रकारचं विधान हे पक्षाला डॅमेजिंग असू शकतं. व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा ते फक्त व्यक्तीला डॅमेजिंग नसतं, तर संपूर्ण पक्षाला डॅमेजिंग असतं आणि पक्षाची काळजी असल्यामुळे त्या काळजीपोटी पटकन त्यांनी या संदर्भात सारवासारव करणारं किंवा आव्हाडांच्या भूमिकेला विसंगती किंवा विरोध दर्शवणारं विधान केलेलं आहे. यात आव्हाडांच्या विरोधापेक्षा सुद्धा या वक्तव्यामुळे पक्षाला काय त्रास होणार आहे, पक्षाची काय इमेज ढासळली जाणार आहे याची त्यांना जाणीव जास्त.
त्यांना पोच जास्त असावी असं विधान इथे मला करावं असं वाटतं. सर, या सगळ्यामध्ये रोहित पवारांचं विधान, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अन्य नेत्यांचं आव्हाडांशी सलगीकरण टाळणं किंवा समर्थन देणं टाळणं, या सगळ्या गोष्टी बघितल्यावर एक गोष्ट जाणवते की कुठेतरी पवारांच्या वरती प्रेम दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावलेले आणि आता आपणच नंबर 2 अर्थात सुळे असेपर्यंत या दातांना संधी मिळेल की नाही दाखवण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे. पण तरीही हे दाखवायचा प्रयत्न आव्हाड करतायत. रोहित पवार त्याला विरोध करतायत आणि कोणताही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा नेता याविषयी बोलायला तयार नाहीये. शरद पवारांनी मध्यंतरी आव्हाडांचं ते व्यक्तिगत मत असल्याचं बोललेलं आठवत होतं. जितेंद्र आव्हाड आता त्यांच्या पक्षासाठीच धोका ठरू लागलेत. त्यांच्या पक्षाचा तो असेट वाटण्यापेक्षा लायबिलिटी ठरू लागलेत. काय आहे आव्हाडांचा धोका विरोधी पक्षाला जास्त आहे की त्यांच्या थेट पक्षालाच? तुम्ही फक्त एकदा आव्हाड हा शब्द बदलून संजय राऊत टाकला असता तरी हेच विधान तुम्हाला करता आलं असतं असं एक क्षणभर मला वाटून गेलं. चालेल. मुद्दा तो नाहीये. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की प्रत्येकाने लाईमलाईट मध्ये राजकारणात राहण्याकरता अशा प्रकारच्या गोष्टी कराव्यात. त्याच्याबद्दल माझं काही आक्षेप असण्याचं काय कारण नाही. कारण पत्रकार म्हणून त्याच्यावर बाहेरून बोलणं फार सोपं असतं, परंतु राजकारण ही फार जिकिरीची गोष्ट आहे, जीवघेणी गोष्ट आहे. इथे तीव्र स्पर्धा आहे आणि आयबॉल कॅच करण्याकरता या गोष्टी करत असतील. परंतु त्यामुळे स्वतःच्या प्रतिमा संवर्धनात आपण अडकल्यानंतर पक्ष सेकंडरी होतो आणि मी प्रथम होतो आणि देश तिसऱ्या स्थानी जातो, तेव्हा मुद्दा येतो. जर तुमच्या सगळ्या या कॉन्ट्रोवर्शियल विधानामध्ये जर देश प्रथम असता, पक्ष दुसऱ्या स्थानावर असता आणि स्वतः तिसऱ्या स्थानावर असता, तर त्याबद्दल आक्षेप घ्यायचं काही कारण नव्हतं. तुम्ही रोज लाईट मध्ये या, परंतु त्यात तुमचा देश आणि तुमचा पक्ष हे प्रथम दिसलं पाहिजे. जेव्हा पक्षाच्या नेत्यांनाच असं वाटतंय की तुमची विधानं ही पक्षाला अडचणीत आणणारी आहेत किंवा ही स्वीकारार्ह नाही आहेत, तेव्हा मात्र कुठेतरी मला असं वाटायला लागतं की पक्षात बोललं जात नाहीये उघडपणे. तर ऍसेट अँड लायबिलिटीज या दोन्ही बाजू असतात आपल्याकडे, जमा आणि वजा. त्यातल्या वजावटीत तुमचा समावेश करायची वेळ आलेली आहे का? त्याच्याशिवाय असं विधान जाहीररित्या त्या पक्षातल्या दुसऱ्या एका नेत्यांनी केलं नसतं किंवा तुमच्या समर्थनार्थ सुद्धा कोणी उभं राहत नाही पक्षामध्ये. दॅट इट सेल्फ शोज दॅट नोबडी लाईक्स इट. ही एक डेंजरस सूचना आहे. राजकीय पक्षांमधल्या अंतर्गत गोष्टी आणि त्या अशा बाहेर येणं, त्या कुठल्याही पक्षात येणं, म्हणजे शिवसेनेमध्ये येणं, अगदी भारतीय जनता पक्षामध्ये येणं, ही सुद्धा चिंतेचीच बाब असू शकते. तशी ही इकडे आता भीषण चिंतेची बाब आहे. कारण हे एकदा घडत नाहीये, हे वारंवार घडतंय. म्हणजे याच्या मागे देयर इज अ मेथड इन दॅट डुईंग इट. आणि ती मेथड आता पक्षाला कुठल्या तरी तीरावर नेऊन पोचवेल अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर पूर्वी संजय राऊत काय बोलायचे, काय बोलतील अशी धास्ती शिवसैनिकांना असायची. आता हे काय बोलतील अशी धास्ती ही राष्ट्रवादी सैनिकांना किंवा राष्ट्रवादी काय म्हणू आपण कार्यकर्त्यांना आहे. जेव्हा कार्यकर्ते कम्फर्टेबल नसतात तेव्हा नेत्याची सीट डळमळीत झालेली असते. नेत्याची कोणत्या सीट डळमळीत झाली हाच मोठा प्रश्न आहे. कारण थेट न्यायासनावर देखील आव्हाडांनी या स्वरूपाचं विधान आता मध्येच वादग्रस्त विधान करून टाकलंय की इथेही आरक्षण असायला हवं होतं आणि त्या आरक्षण नसल्यामुळं काही लोकांनी याला आपल्या घरचं करून टाकलंय असंही विधान आव्हाडांनी केलंय. तर एक विधान सुशीलजी, त्याच्यावर एक विधान मी असं करतो, प्रत्येक गोष्टीकडे हे जातीय चष्म्यातनं बघायची सवय महाराष्ट्राला का लावायची? उद्या भारतीय क्रिकेट संघ मला तोच जिंकला, प्रश्न पडतो. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणायचं, जाती निर्मूलनाची चळवळ म्हणायचं आणि त्यावर जातीच्या चांगाने बोलत राहायचं. सातत्याने उद्या भारतीय क्रिकेट संघ जिंकला, हो, तर त्या भारतीय क्रिकेट संघ जिंकला, त्याच्यामध्ये विश्वचषक जिंकला अथवा हारला, जे काय असतं, तर त्याच्यामध्ये लगेच आपण या जातीचे इतके, या प्रांताचे इतके असं हे करणार का? उद्या आपण चांद्रयान चंद्रावर पोहोचलं तर त्याच्यामध्ये या जातीची लोक इतकी होती, त्या जातीची लोक इतकी होती. मराठी सिरियल मध्ये पण आपल्याकडे हा प्रकार आला. मराठी सिरियल मधले किती लोक कुठल्या जातीचे आहेत, किती महिला कुठल्या जातीच्या आहेत, किती दिग्दर्शक किती आहेत, पात्रांची नावं कुठल्या जातीची आहेत, की हे अतिशय जात घृणास्पद. काढणारा हा जात काढणारा एक किरण
लागलाय हाती लोकांच्या आता. मला असं वाटतं की किरण म्हणजे हे सगळं अंधार पसरवणार हे काही आणि हे काही समाजाला पुढे नेणारी गोष्ट नाही. एकीकडे जाती अंताकडे जाण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे जातीचाच आधार घेऊन जातीच्या अस्मिता खेळवत राहायच्या. कोणत्या जातीच्या मागे किती डोकं आहे यापेक्षा सुद्धा कोणत्या जातीनं कोणाचं डोकं किती प्रगल्भ होईल याकरता काय प्रयत्न केले हे बघणं जास्त महत्वाचं आहे. हा सगळा जो संतांचा लढा होता आपल्याकडचा किंवा सामाजिक सुधारणा करणारे जे अनेक महापुरुष या देशात होऊन गेले, विठ्ठल रामजी शिंदे असतील, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, किती अनेक अनेक नावं, गोपाळ गणेश आगरकर आहेत. या सगळ्यांचा लढा जो होता तो या सुधारणेसाठीच होता. त्याला आपण काळीमा फासतोय, राख फासतोय असं मला वाटतं. आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. दिस इज नॉट बिहार, दिस इज नॉट उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मला आठवतंय चहाच्या ठेल्यावर 20-25 वर्षापूर्वी पहिले तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जायचं तुम्हाला सरनेम काय आहे, मग ते जज करायचे की तुम्ही कौन कुठल्या जात जातीचे आहात. कौन पण जात कौन जात. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र असं नाहीये. तुम्हाला सांगतो कुठेही कुठली जात आपल्याकडे विचारली जात नाही. हे फक्त राजकारण आलं याच्यामध्ये की प्रत्येक वेळी हा या जातीचा तो त्या जातीचा. हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आपल्याकडे. या सगळ्या जातीच्या सगळ्या लढ्यात वादग्रस्त विधानांच्या मध्ये ते कोणाला मारक ठरतील, कोणाला तारक ठरतील, या सगळ्या चर्चेच्या पलीकडचा अजून एक विषय छोटासा जो मला तुम्हाला विचारायचा आहे, जिथून आपण या मुलाखतीला थांबूया असं मला वाटतं. आव्हाडांची वादग्रस्त विधानं येत राहतात, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत राहतात. आव्हाडांच्या काही कृती देखील जगाच्या समोर, जसं अनंत कर्मुसेची मारहाण प्रकरण आहे, जसं मध्यंतरी घडलेलं ते विनयभंगाचा एक गुन्हा दाखल झाल्याचं प्रकरण आहे. म्हणजे त्यांच्या एका महाविद्यालयच अस्तित्वात नाही, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये एव्हिएशनचं एक महाविद्यालय चालतं, 500 सीटांचं ते म्हणतात, ते अस्तित्वात नाही असा दावा देखील केला जातो. या सगळ्याच्या मध्ये कारवाई केली जात नाही असा एक आरोप भाजपचे समर्थक सुद्धा करतात. म्हणजे भाजपच्या समर्थकाकडूनही थंड का, गप्प का असा आरोप होत असतो. कारवाई न करणं हे सरकार जेव्हा अशी कृती करत असतं, म्हणजे एकनाथ शिंदे असोत की देवेंद्र फडणवीस असोत, कोणीही असोत, जेव्हा अशी सरकार कृती करत असतं कारवाई न करण्याची, तेव्हा त्या कृतीला काय समजावं? राणेंच्यावरती केलेली कारवाई तोंडावर पडावं लागलं, राहुल कुलकर्णीवरती केलेल्या कारवाईनं तोंडावर पडावं लागलं, आणखी अटक करण्याच्या कारवाईमध्ये तोंडावर पडावं लागलं, अर्णवच्या प्रकरणामध्ये तोंडावर पडावं लागलं. तशी तोंडावर पडावं लागू नये म्हणून केलेली ही व्यवस्था, की आणखी काही, की खरंच गप्प बसणं, की राजकीय तडजोडी, की वेळ येण्याची वाट बघणं? ती जी कारवाई तुम्ही म्हणताय ना, या सगळ्या कारवाया आहेत त्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया होत्या. त्या कुणा एका व्यक्तीच्या इच्छेचा प्रश्न नव्हता, कुणा एका पक्षाच्या अजेंड्याचा प्रश्न नव्हता. इट वॉज अ इश्यू ऑफ इट वॉज समथिंग विच वॉज देअर इन द डिस्कशन इन द ज्युडिशरी सिस्टम. मला असं वाटतं हे जे दोन प्रकरणांचा तुम्ही उल्लेख केला त्यातलं एक प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि ते न्यायप्रविष्ट असताना एका टप्प्यावर आलेलं आहे, अशी जी माझी माहिती आहे ती आहे. हो, हो. त्यामुळे ती न्याय प्रक्रिया आपल्याला वाटतं म्हणून चला उद्या न्याय द्या वगैरे, हा काही 3 तासाचा चित्रपट नाही की आता अन्याय झाला आणि अर्ध्या तासात डिशून करून त्याच्यावर न्याय मिळाला. म्हणून मला आठवतंय हैदराबादमध्ये एका महिलेचा बलात्कार झाला आणि नंतर तिला जाळून टाकण्यात आलं किंवा त्या आरोपींना एन्काउंटर करून मारण्यात आलं आणि त्याचा लोकांनी जल्लोष केला आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तेव्हा जस्टिस सिरपुरकर समिती नेमलेली होती. लक्षात घ्या, रिव्हेंज इज नॉट जस्टिस. आपल्याला वाटतं म्हणून तो न्याय एका दिवसात मिळाला, एका दिवसात मिळतो तो न्याय नाही, एका दिवसात मिळतो तो सूड असतो, लक्षात ठेवा. आणि सुडाने फक्त सूड जन्माला येतो. त्यामुळे त्यांची जी प्रकरणं आहेत ती न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यात कोणा राजकीय व्यक्तीला वाटलं म्हणून काही करता येईल अशी विधानं करणं म्हणजे न्यायदेवतेचा अपमान किंवा न्याय व्यवस्थेची खिल्ली उडवल्यासारखं होतं. किंवा राजकीय पक्षांना आता दुसरं काही कामच नाही तर न्यायदेवतेमध्ये हस्तक्षेप करत फिरा, असं एक वाटायला लागेल. तर ही जी न्याय प्रविष्ट प्रकरणं आहेत, दे विल रीच इट्स ओन ड्यू कोर्स ऑफ टाइम. वेळ ही एकच प्रक्रिया, वेळ ही एकच गोष्ट आपल्याला त्यात बघून घ्यावी लागेल असं मला वाटतं. त्यामुळे ती कारवाई केली जात नाहीये वगैरे हे म्हणणं, या म्हणण्याला काही फारसा आधार आहे असं मला वाटत. न्याय म्हणजे सूड नव्हे, जो एका दिवसात मिळेल, हे आपलं वाक्य मला वाटतं खूप महत्वपूर्ण आहे. लोकांना सूड उगवायचा आहे की न्याय हवाय, हाही एक मोठा प्रश्न आहे.
कुणाला सूड उगवायचा असेल की कुणाला न्याय मिळवायचा असेल, पण काहीतरी घडणं आवश्यक आहे असं लोकांना वाटतं. नियती, वेळ, न्याय करत असते आणि ती आपापल्या पद्धतीनं पुढे-पुढे सरकत असते. काळ जसा पुढे जातो तसा प्रत्येक विषयात न्याय मिळत जातो, असंही म्हटलं जातं. काळ पुढे सरकतो आहे, कायदाही पुढे सरकतो आहे आणि याच काळात एक न्याय होतो आहे, तो म्हणजे हेच जितेंद्र आव्हाड त्यांच्याच पक्षासाठी एक लायबिलिटी बनत चालली आहे. त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना त्यांच्या विधानाची आता भीती वाटू लागली आहे. जेव्हा कार्यकर्ता संभ्रमित होतो, तेव्हा नेता डळमळीत झालेला असतो. हेच उदय सरांचं विधान मला वाटतं या सगळ्या चर्चेचा परिपाक आहे. आणि याच परिपाकातून एक गोष्ट आपण नक्की समजतोय, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड त्यांच्याच पक्षातल्या लोकांसाठी एक अडगळ ठरू लागलेले आहेत. अडगळ अर्थात समृद्ध नव्हे. जितेंद्र आव्हाड एक अडगळ अशा स्वरूपाची चर्चा राष्ट्रवादीतलेच गेमाडे आता करू लागले आहेत. या गेमाड्यांच्या चर्चेतून राष्ट्रवादीच्याच आव्हाडांचा गेम होणार का? हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. सर धन्यवाद. खूप खूप आभार. आपण या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपण अनादरशी मुक्तपणे बोललात त्याबद्दल खूप खूप आभार सर. धन्यवाद.